नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, खरीप पीक विमा 2025चा पैसा आमच्या खात्यात कधी जमा होणार? यंदा पाऊस पाण्याने ओढ दिली, कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे पिकांचे आतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी विमा भरला पण परतावा कधी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कृषी मंत्र्यांनी दिलेले महत्त्वाचे उत्तर, केंद्र आणि राज्य सरकारमधील तांत्रिक पेच आणि पीक विमा कंपन्यांची नेमकी भूमिका काय आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नेमका खरीप हंगामाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणते शेतकरी पात्र असणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याकरिता फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येक महत्त्वाची अपडेट, प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल, जर तुम्हाला देखील पीक विम्याची प्रतीक्षा असेल, जर तुम्हाला देखील पीक विम्याची अत्यंत आवश्यकता असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार. आणि मागील काही दिवसांपूर्वी असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना देखील संपला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि आता मार्च महिन्याची सुरुवात होत आहे. म्हणजेच की साधारणतः आता 2 महिने गेले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. खरं तर जानेवारी महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगामाचा पीक विमा जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा विलंब झाला. आता काही तांत्रिक कारणामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास विलंब झाला असला तरी नेमका पीक विमा कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच बद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, खरीप पीक विमा 2025चा पैसा आमच्या खात्यात कधी जमा होणार? यंदा पाऊस पाण्याने ओढ दिली, कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे पिकांचे आतोनात नुकसान झाले. पीक विमा भरला पण परतावा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी मंत्र्यांनी दिलेले महत्त्वाचे उत्तर, म्हणजेच की पीक विम्याबद्दल कृषी मंत्र्यांनी काय सांगितलं आहे तर याबद्दलची सर्व काय माहिती, तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील तांत्रिक पेच आणि पीक विमा कंपन्यांची नेमकी भूमिका काय आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. मित्रांनो, नुकतीच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पीक विम्याच्या दिरंगाईबद्दल विचारले असता धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कृषी मंत्र्यांच्या मते हा पीक विमा डिसेंबर जानेवारी महिन्यातच मिळणे अपेक्षित होते. मग उशीर काय झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कृषी मंत्र्यांनी सांगितले की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवरती काही तांत्रिक अडचणी आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित होते आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी देखील सांगितले होते, म्हणजेच की मागील काही दिवसांपूर्वी कृषी मंत्र्यांनी देखील सांगितले होते की डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार. परंतु सध्या जर कृषी मंत्र्याला, म्हणजेच की काही शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याला
असा प्रश्न विचारला आहे की पीक विमा जमवण्याचं दिरंगाई का होत आहे. तर यावरून कृषी मंत्र्यांनी काय सांगितले आहे, तर कृषी मंत्री म्हणजेच की राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांनी असं सांगितलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवरती काही तांत्रिक अडचणी आहेत. केंद्र सरकारचा निधी आला आहे, राज्य सरकारचा वाटा तयार आहे, पण तांत्रिक अडथळ्यामुळे बटन दाबून पैसे पाठवता येत नाहीत. पण खरंच हे कारण असू शकतं का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कृषी मंत्र्यांनी काय सांगितलं आहे, तर पीक विमा पोर्टलवरती तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमवण्यास उशीर होत आहे असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. पण खरंच हेच कारण आहे का, की हा केवळ वेळ काढूपणा आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही पीक विमा योजनेला पूर्णपणे डिजिटल करत आहोत. ॲग्रीस्टॅग आणि फार्मर आयडीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याची माहिती लिंक केली जात आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पण प्रश्न असा पडतो की जर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका क्लिकवरती खरीप 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला, तर मग फक्त महाराष्ट्र राज्यासाठीच हे पोर्टल का अडकते. उत्तर प्रदेशामध्ये डीबीटी प्रक्रिया यशस्वी होते, मग महाराष्ट्रात तांत्रिक अडचण कशी काय येते हे कुठेतरी न समजण्यासारखे देखील आहे. मग खरंच आता शेतकऱ्यांना सरकार वेड्यामध्ये काढतंय का, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजेच की पीक विमा कंपन्याबद्दल आपण या ठिकाणी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करू. तर केंद्र सरकारने नवे नियम काढले आहेत की जर विमा कंपन्यांनी पैसे वाटपाला उशीर केला तर विमा कंपन्यांना दंड आकारला जाईल, असा नियम आता केंद्र सरकारने काढला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने निधी द्यायला उशीर केला तर राज्य सरकारला देखील दंड लागेल, असा केंद्र सरकारचा नवीन नियम आहे. सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की अनेक पीक विमा कंपन्या अजूनही पॉलिसी व्हेरिफिकेशन आणि कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेतच अडकले आहेत. कंपनीच्या स्तरावर ही दिरंगाई होत असताना सरकार त्यांना पाठीशी का घालत आहे, हा मोठा प्रश्न आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतोय की कंपन्यांवरती कडक कारवाई होऊन शेतकऱ्यांचा पैसा त्वरित मिळावा. मित्रांनो, सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी पीक विम्याच्या मुद्द्यावरती सरकारला धारेवरती धरले आहे. शेतकरी मित्रांनो, नवीन अपडेटनुसार जर या अधिवेशनामध्ये म्हणजेच की सध्या आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि जर या अधिवेशनामध्ये पीक विम्याच्या निधीवरती ठोस चर्चा झाली आणि तांत्रिक त्रुटी दूर केल्या गेल्या तर साधारणतः मार्च अखेरपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये विम्याचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली ई पीक पाहणी किंवा आधार सेंडिंग पूर्ण केले नाही तर त्यांनी हे तातडीने करून घ्यावे, कारण तांत्रिक अडचणींचे खापर तुमच्या अपूर्ण कागदपत्रांवरती फोडले जाऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे. सरकार तांत्रिक अडचणींचे कारण देत असले तरी शेतकऱ्यांच्या संयमांचा अंत पाहू नये हीच आपली अपेक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला, म्हणजेच की एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर खरीप हंगाम 2025चा जो पीक विमा आहे तो साधारणतः डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्येच जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमवण्यास उशीर झाला, म्हणजेच की पीक विमा जमवण्यास उशीर झाला. आता पीक विमा जमवण्यास उशीर का झाला, तर याचं कारण सरकारनं दिलं आहे. कोणतं कारण दिलं आहे, तर पोर्टलमध्ये म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमवण्यास उशीर झाली. परंतु सध्या जी म्हणजेच की माहिती समोर आली आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर साधारणतः मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होऊ शकते असा अंदाज आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून जर या अधिवेशनात पीक विम्याच्या निधीवरती ठोस चर्चा झाली आणि तांत्रिक त्रुटी दूर केल्या गेल्या तर साधारणतः मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्याची घोषणा केली होती. तुम्हाला माहीतच असेल की खरीप हंगाम 2025मध्ये
अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आणि त्यानंतर सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली होती। परंतु सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही। आता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा जमा केला जाईल। हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील। आता सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न होता। परंतु त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून साधारणतः मार्च महिन्यापर्यंत आता पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता पीक विमा कधीपर्यंत जमा होऊ शकतो हे तुम्हाला देखील समजलं असेल। साधारणतः मार्च महिन्यापर्यंत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल। परंतु पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी देखील काही गोष्टींची पूर्तता करणे, काही बाबींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ EKYC करून घ्या, कारण की कोणत्याही योजनांच्या अनुदानासाठी लाभासाठी या ठिकाणी EKYC असणे आवश्यक आहे। समजा जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल, PM किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल किंवा आता जर तुम्हाला पीक विम्याचा देखील लाभ घ्यायचा असेल तर याकरिता तुमची EKYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। आता साधारणतः मार्च महिन्यामध्ये पीक विमा मिळण्याची शक्यता असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा, कारण की आता मार्च महिना सुरू होतच आहे। म्हणजेच की मार्च महिना सुरू झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। म्हणजेच की आता लवकरच पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये देखील विरोधक सरकारला देखील या ठिकाणी म्हणजेच की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक सध्या सरकारला धारेवरती धरत असल्याचं चित्र देखील बघायला मिळत आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मिळण्याची शक्यता आहे आणि सरकारनं असं सांगितलं आहे की खरं तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा होणार होता, परंतु पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडथळ्यामुळे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास उशीर झाला होता। परंतु साधारणतः मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल असं देखील सध्या म्हणजेच की सांगण्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करून घ्या। तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, बघा साधारणतः मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता असून सध्या शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे करण्यासाठी आव्हान करण्यामध्ये आले आहे। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशांनी EKYC करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघण्याचा प्रयत्न केला आहे। आता पीक विमा कधीपर्यंत मिळू शकतो तर साधारणतः मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः होळीच्या म्हणजेच की होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तसेच PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने हे देखील 4,000 रुपये आता मार्च महिन्यामध्ये जमा होतील। आणि तसेच आता कर्जमाफी देखील शेतकऱ्यांची होणार आहे। लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकार देखील आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। तर अशा पद्धतीची पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।